आपण आता रिझनिंग ॲबिलिटी टेस्टबद्दल मी तुम्हाला बोललो होतो, आपण सुरुवात करूया. रिझनिंग ॲबिलिटी टेस्ट म्हणजे काय असते तर साधारणपणे आपण आपलं स्वतःचं मत त्यामध्ये एक छोट्या प्रकारच्या कॅल्क्युलेशन्स करून आपण सांगायचं असतं आणि त्यासाठी थोडंसं आपलं विचार करण्याची जी पद्धती आहे ती काही प्रमाणात वापरायची असते. जे उदाहरणार्थ आता आपल्याकडे इथे जो पहिला क्वेश्चन आहे 1 ते 5 मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो बघा जरा, बी कॉन्सन्ट्रेटिव्ह प्लीज. आणि तुम्ही रेकॉर्डिंग करून घेतलं तरी चालेल, म्हणजे समजून घ्यायला, क्वेश्चन समजून घ्यायला सोपं जाईल. असतात क्वेश्चन सोपे, अवघड नसतात, पण ते फक्त अर्ध्या मिनिटात सोडवायचे असतात या एक्झाम्समध्ये आणि म्हणून ते तुम्हाला अवघड वाटत असतात. पण ते अवघड नसतात. ते थोडंसं तुम्ही पद्धतशीर तो क्वेश्चन्स वाचला ना, कोणताही क्वेश्चन वाचला ना, त्याचं ॲन्सर तुम्हाला पटकन देता येतं. स्टडी द फॉलोइंग डायरेक्शन्स. आपण पहिले क्वेश्चन घेतोय 1 to 5. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. 8 persons MNO, PQRS and T are sitting around a circular table but not necessarily in the same order. 4 of them are facing towards the center while rests are facing outside from the center. There are 2 persons sit between R and S and both are facing opposite direction to each other. P sits immediately to the right of R. Both O and Q are immediate neighbors to each other and facing in the same direction. Both P and S are not the immediate neighbors of both O and Q. Both O and N are facing to each other. T sits third to the left of M, who does not sit opposite to S. आता ही सेटिंग अरेंजमेंट आपल्याला प्रत्येकाची दिलेली आहे. त्याची एक आकृती काढून घ्या आधी, की MNO PQRST हे बसलेले आहेत. कोण कोणाच्या समोर बसलेले आहेत, कोण कोणाच्या बरोबर बसलेले आहेत. R आणि Sच्या मध्ये कोण आहे, P कुठे बसलेला आहे, याची पूर्ण पोझिशन व्यवस्थित लिहून दिलेली त्यांनी. त्याची आकृती काढा तुम्ही आणि मग ते पेपरवर काढून ठेवा आणि मग प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोण कोणाच्या समोर बसलेले आहे, कोण कोणाच्या बरोबरीने बसलेले आहे, ते त्या ठिकाणी त्याची आकृती काढायची. सर्क्युलर टेबलमध्ये बसलेले आहेत. मग केस 1, केस 2, केस 3 आणि केस 4 असे 4 सर्क्युलर काढून घ्या, वर्तुळ काढून घ्या. आणि मग वर्तुळामध्ये मग कोण कोणाच्या समोर बसलेले आहेत, कोण कोणाच्या बाजूला बसलेले आहेत, 8 जण कसे बसलेले, 8 रेषा काढून घ्या. 8 रेषा काढून त्यावर मांडणी करा. कोण कोणाच्या बरोबर बसले, कोण एकमेकांच्या मध्ये बसलेले आहे, ते PS, PR हे लिहून काढा. म्हणजे केस 1, केस 2, केस 3, केस 4 असे 4 वर्तुळ काढायचे. त्यामध्ये मग 8 रेषा मांडा सारख्या अंतरावर वर्तुळामध्ये. मग एक S येईल. एसच्या नंतर एक, त्या S आणि एक सोडून P बसलेला आहे. P आणि R एकमेकांच्या जवळ आहेत. ही एक सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन, S आणि Rच्या मध्ये 4 जण आहेत असं सांगतात ते. मग सिच्युएशन तीच आहे. अशी मांडून घ्या आणि मग प्रश्नांची उत्तरं
लिहायला सुरुवात करा, म्हणजे ती तुम्हाला लिहायला सोपी जाते. आता पहिला प्रश्न, हाऊ मेनी पर्सन्स सिट बिटवीन क्यू अँड एन वेन काउंटिंग फ्रॉम राईट ऑफ एन. एनच्या राईट पासून काउंटिंग करा. आन्सर इज 5 पर्याय दिलेत त्यांनी. 1, none, 2, 3, मोर दॅन 3. आन्सर आहे 2. दुसरा प्रश्न, हू अमंग द फॉलोइंग सीट्स ऑपोजिट टू एम. वर्तुळाची आकृती काढून बघायचं, ऑपोजिट टू एम कोण बसलेलं आहे. 5 पर्याय आहेत, ओ, टी, पी, आर, एन. आकृती बरोबर काढलेली असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की ऑपोजिट टू एम आर आहे. आन्सर आहे आर. तिसरा प्रश्न, 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन ए सर्टन वे and hence they form a group. Which one of the following does not belong to that group? ग्रुप बरोबर कोण नाही. 5 पर्याय दिलेत, क्यू आर, ओ एन, एन क्यू, ओ पी, आर एस. करेक्ट उत्तर आहे ओ एन. चौथा प्रश्न, व्हॉट इज द पोझिशन ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू पी. 5 ऑप्शन, सेकंड टू द राईट, सेकंड टू द लेफ्ट, इमिजिएट टू द राईट, थर्ड टू द लेफ्ट, थर्ड टू द राईट. करेक्ट आन्सर आहे सेकंड टू द राईट. 5वा प्रश्न, इफ द नंबर ऑफ पर्सन्स सीट बिटवीन ओ अँड आर when counted to the left of O is same as the number of persons seat between dash and M when counted to the left of dash. Question mark. 5 पर्याय आहेत, S, Q, R, P, N. करेक्ट उत्तर आहे एन. ओके, असे हे आपले 5 प्रश्न, त्यांची उत्तरं झाली. वर्तुळ काढून घ्या बरोबर. आधी वर्तुळावर 8 रेषा टाका आणि मग 5ही उत्तरं तुम्हाला बरोबर देता येतील. एक्झाममध्ये तेवढा वेळ नसतो, पण आत्ता तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे ती प्रॅक्टिस करून तुम्हाला ते आकृती काढून पटकन कसं उत्तर देता येईल ते समजलं पाहिजे. त्या पद्धतीने सोडवत चला. ओके, थोडा पॉज घेऊया आपण.